किशी बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू पायाला लागून डायव्हर्ट होतोय. एक देव या एकदा आपण धावसंख्या पुढे सरकली म्हणजेच 39 एका धावेमुळे. आणि धावसंख्या बघतोय म्हणजेच या चौथ्या षटकामध्ये 39 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला राहुल. हो घुटना टेक ऑफ तमाशा दे. काय शॉट आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका जसा निघाला बॅटमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. सीमारेषे बाहेर षटकार. ब्युटिफुल स्ट्रोक बाय राहुल. राहुल पोचलाय व ह्याचा तर वैयक्तिक क्वार्टर सेंचुरी कंप्लीट केली. 25च्या पलीकडे गेला. 27 वर तो खेळतोय. 10 चेंडूमध्ये धावसंख्या आपण बघतोय 45 इन सेकंड लास्ट ओव्हर. 45 धावा धावफलकावर. स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. दिशेवर नियंत्रण नाही आहे. ऑफटर्मच्या खूप बाहेर ठेवलाय. राहुलपासून बचावण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाज अविनाशचा. इव्हन त्याच्या विरोधात त्याने षटकार सुद्धा मारलाय. थोडासा दबाव आता मात्र अविनाशवर बघायला मिळतोय. 46 लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. चेंज ऑफ पेस होता. स्लोअर वन चेंडू. काय पिकअप शॉट आहे. स्टँड अँड डिलिव्हर. वॉट अ शॉट. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर लांब लचक षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार आपण बघत आहोत. इव्हन बघितलं की मागच्या षटकामध्ये त्याने 2 चेंडू 2 षटकार निश्चित दाखवले होते. एक स्ट्रायकिंगला आपण आले तर हा षटकार अजूनही दाखवला. एक वाईट सुद्धा गेला होता. अशा आपण 3 षटकार बघत आहोत. ते म्हणजेच फलंदाज राहुलचे. गुड बॅटिंग, गुड शो. 50च्या पलीकडे धावसंख्या 50 अप फॉर टीम भोपर. धावसंख्या 52 धावा धावफलकावर. हो उडन खटोला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा चेंडू तर अक्षरशः हरवला असेल तिकडे, जो मिळणार सुद्धा नाहीये. एवढा लांब लचक फटका षटकार. तीन षटकार उमेश पाटील यांच्याकडनं सलग 3 चेंडू 3 षटकार मारल्याबद्दल 2000 कॅश त्यांनी आधीच अनाऊन्स केलं होतं. ते निश्चितच सामना संपल्यावर दिलं जाईल ते फलंदाज राहुलला. काय बॅटिंग. 39 वर नाबाद खेळतोय. संघाला नेऊन ठेवलं 58 वर. अवघ्या एकाकडेच्या मोबदल्यामध्ये अत्यंत भक्कम आणि स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे म्हणजेच भोपर संघ. एक्सलंट बॅटिंग. 100ली एक पात्री अभिनय. वाकळसारख्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध करत असताना जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय राहुलची. मॅग्निफिसंट बॅटिंग. 3 चेंडू 3 षटकार. इव्हन 4 चेंडू 4 षटकार आपण म्हणू शकतो. जो मागच्या षटकातल्या शेवट चेंडू आला होता त्यानंतर जेव्हा स्ट्राईक एंडला आला तेव्हा त्याने 3 चेंडू 3 षटकार मारलेत. आणि वैयक्तिक राहुल खेळतो तो 39 वर 12 चेंडूमध्ये. ट्रॅक चेंज केला अविनाशने. आता ओव्हर द विकेट अटॅक करेल. हो हा सुद्धा घेऊन गेलाय. क्या बात आहे. लांब लचक दिल खेचक षटकार. बघा एक पारितोषिक आपण मगाशीच अनाऊन्स केलंय. ऋषभ प्रवीण माळी यांच्याकडून. आता मात्र दशरथ प्रशांत माळी यांच्याकडून जर सामना जिंकला तर 3 बोकड म्हणजे 4 बोकड लागले आतापर्यंत भोपर संघावर. बॅक टू बॅक 5 षटकार. क्या बात आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय राहुल.